नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। महायुतीच्या नेत्यांनी आपल्या नेत्यांना दिल्ली व गुजरातच्या नेत्यासमोर झुकवून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी गद्दारी केली। भाजपचे नेते जाती व धर्मावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत। कोणत्याही विशिष्ट जातीच्या लोकांना टार्गेट केले तर खपवून घेतलं जाणार नाही, असे प्रखड मत माजी मंत्री विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांनी केले। महाआघाडीचे अधिकृत उमेदवार वैभवदादा पाटील यांच्या प्रचाराच्या भाळवणी येथील जाहीर सभेत ते बोलत होते। कदम पुढे म्हणाले की कदम कुटुंबीय व स्वर्गीय हनुमंतराव पाटील साहेबांचे कुटुंबीय आम्ही एकत्र आहोत। ज्यावेळी पतंगराव साहेबांचा भिलवडी मांगीमधून निसटता पराभव झाला त्यावेळी खानापूर अटपाडी मतदारसंघातून स्वर्गीय हनुमंतराव पाटील साहेब विजयी झाले होते। विजयी होऊनही पाटील कुटुंबियांनी गुलालाची उधळण न करता ते स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांना भेटायला आले। 6.5 फूट उंच धिप्पाड मूर्ती हत्तीसारखं बळ असणाऱ्या हनुमंतराव पाटील साहेबांच्या डोळ्यात अश्रू होते। कदम साहेबांना कडकडून मिठी मारून म्हणाले, विधान भवनात तुम्ही हवे होता, एक परी मी नसलो तरी चाललं असतं। कदम कुटुंबीय व पाटील कुटुंबियांच्या मधला अतूट नात्याचा प्रसंग या कुटुंबातील घरोबा सांगून जातोय। सदाभाऊंच्या रूपाने खानापूर मतदारसंघाला 2 वेळा नेतृत्व करण्याची संधी मिळाली। एकदा अपक्ष म्हणून, दुसऱ्या वेळी काँग्रेसच्या चिन्हावरती सेवा करण्याची संधी मिळाली। सदाशिव भाऊंनी खानापूर मतदारसंघामध्ये सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने बऱ्याच शाश्वत कामांना न्याय दिलाय। सध्या खानापूर अटपाडीच्या विकासाचा प्रश्न निर्माण झालाय। महायुतीच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। लाडक्या बहिणींनी फसू नये। लाडक्या बहिणीला 1500 दिले आणि महायुतीने दाजीच्या खिशातून हजारो रुपये वसूल केले। महागाईचा उच्चांक करून तुमच्या खिशातून काढून घेतले। माजी आमदार सदाशिवराव पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्याने डॉक्टर स्वर्गीय पतंगराव कदम साहेब, स्वर्गीय आराराबा पाटील आणि सन्माननीय जयंत पाटील साहेब हे विकासात्मक राजकारण करणारे नेतृत्व या तिघांच्या रूपाने दिले। अतिवृष्टीच्या कालखंडामध्ये सांगली जिल्ह्यात थोडा पाऊस झाला आणि पिकांचं नुकसान झालं। त्यावेळी शेतकऱ्यांना मदत करता येत नव्हती, कारण अधिकारी सांगायचे 65 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला नाही, त्याची नोंद नाही, त्यामुळे अतिवृष्टीची मदत करता येत नाही। त्यावेळी ते 3 नेते मंत्रिमंडळाच्या बैठकी अगोदर अधिकाऱ्यांना घेऊन बसायचे आणि यातून काय मार्ग काढून मदत कशी करता येईल याची चर्चा करायची। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्यायचे आणि शेतकऱ्यांना मदत व्हायची आणि हे सर्व महाविकास आघाडीचे सरकारच करू शकते आणि म्हणून महाविकास आघाडीसोबत सर्वांनी राहा। यावेळी शिवसेनेचे सांगली जिल्हा प्रमुख, भाजप सरकार वोट जिहादच्या वल्गणा करत जातीमध्ये ते निर्माण करत आहेत। कोणत्याही धर्माचा द्वेष करणे म्हणजे हिंदुत्व नव्हे। महाविकास आघाडीला मतदान करणे वोट जिहाद आणि पुण्यातील ब्राह्मणांनी भाजपला मतदान केले की तो वोट जिहाद नाही का? बटेंगे तो कटेंगे, कहा से बटेंगे हम कहा से कटेंगे, एक है तो सेफ है या भाजपच्या नाऱ्यावरती मिश्किली करत देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्र गुजरातला नेऊन ठेवलाय। महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प पॉस्कोन, वॉक्सवॅगन गुजरातला नेले। ते महाराष्ट्रातच असते तर तरुणांच्या हाताला कामं मिळाले असते, अर्थकारण बदललं असतं। महिलांना 1500 रुपये देण्यापेक्षा त्यांना सुरक्षितता द्या। भाळवणीत किती विकास झाला, किती रस्ते झाले? मतदारसंघात गेल्या 10 वर्षात कोणताही शाश्वत विकास झाला का, या प्रश्नांची उत्तरे द्यावीत। पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव द्या। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज। तर आपल्याला शेती काही पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असल्यामुळे मर्यादा आहे। शेतीला लागून काहीतरी उद्योग व्यवसाय असला पाहिजे, शेतीला लागून शेतीपूरक व्यवसाय असला पाहिजे। तो असला तरच आपण आपल्या भागाचं काम काहीतरी चांगल्या पद्धतीने करू शकतो। पण आमदार म्हणून काम करत असताना आपल्या आमदारांनी काय काम केलं हा प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे। सर, उदाहरण म्हणून तुम्हाला मी समजून सांगतो। आपल्या शेजारी पलूस कडेगाव मतदारसंघ, तिथं पतंगराव कदम साहेब नेतृत्व तिथं करतो। तिथं आपले अरुणा लाड तिथं नेतृत्व करतात। तिथं संग्राम देशमुख तिथं काम करतात। तिथं पृथ्वीराज देशमुख काम करतात। हे 4 जण आहेत, त्या 4 जणांची 4 साखरगार आहेत। त्याच्यातल्या 3घांच्याकडे सूट गेली, त्या 4घांची 4 दूध संघ आहेत। तिथं काही जणांच्या शिक्षण संस्था आहेत। नुसत्या एकट्या पतंगराव कदमांच्या शिक्षण संस्था किंवा इतर संस्थांमध्ये 30,000 लोकांना भारतीय विद्यापीठामध्ये 30,000 युवकांना रोजगार। आपल्याला ह्यात काय घडलं का? आपल्याला काही घडणार आहे का? कोण त्याच्यावर काय बोलणार आहे का? नुसतं पाणी टेंबू 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 ठीक आहे, झाली पाहिजे पूर्ण 100% आलं पाहिजे, ती येत नाही, उशीर लागतो। दुसरं काही करायचंच का नाही, फक्त अडवायचं, जिरवायचं, थांबवायचं, गावागात गट करायचे, एक गट तिकडे तर एक गट तिकडे। मग कोण तर 55% असणार आहे, कोण 45% असतं। आपलं राजकारण जिवंत राहिलं ना, विषय संपला। बाकी दुसऱ्या गोष्टीवर कोण बोलायला तयार नाही आणि ते बोलण्याच्या निमित्तानं मी माझी उमेदवारी पाहिजे।
मला बोलायचं आहे, मला काही घडवायचं आहे. आज ज्यावेळी ही लिस्ट मला गावात मिळाली, ही लिस्ट त्याच्यामध्ये 8-9 महत्वाचे मुद्दे आहेत. खरं तर आता ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण स्वाभिमानाने या महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रीयन म्हणून आपण देशभर मिरवतो, त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करायला सुद्धा मागणी करायला लागत असेल तर काय या भागात राजकारण करतं? हा मुद्दा आहे. आता व्यायामशाळा नाही आहे, ग्रंथालय नाही, अण्णाभाऊ साठेंच्या नावावरती समाज मंदिर पाहिजे. सगळ्यात महत्वाचं इथं एक आउटपोस्ट पोलीस आउटपोस्ट पाहिजे. ही सगळी म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळी चोरीचे प्रकार घडत होते नाही का, बोलटेमध्ये चोरीचं चाललं होतं, त्यावेळी आम्ही झऱ्यामध्ये आलो होतो सचिनबाईंच्या घरी. तिथं पंचक्रोशीतल्या अनेक नागरिकांनी आम्हाला सांगितलं झऱ्याला आउटपोस्ट मिनिमम, झऱ्याला तरी आउटपोस्ट व्हावं, रस्त्याकडे एखादा आउटपोस्ट असावं, 1-2 तिथं कॉन्स्टेबल असावे, तिथं बिनतारी संदेश यंत्रणा असावी, काय इमर्जन्सी घडली, काय प्रॉब्लेम झाला झटदिशी आपल्याला तिथं जाता येईल. छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आज आपल्याला खरसुंडीत झाली, खरसुंडीत नाही जमलं त्याचा मोठा उल्हास नाही, मग आठवड्याला फेर घालायचं. तर त्यातले काही छोटे मोठे काम इथं झालं पाहिजे. लोकांना आपली अपेक्षा असते की संरक्षण का पोलीस काही एकटाच असतो, अख्ख्या ह्या परिसरामध्ये आपल्या जर नुसत्या आटपाडी तालुक्याचा विचार केला तर 100 पोलीस येतो. लोकसंख्या लाखो आहे, पण फक्त आधार असतो कोणतं तिथं खाकी वर्दीत नाही, त्याच्याबद्दल आपल्याला विश्वास असतो. एवढं वातावरण नक्की झालं पाहिजे.